शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे बघा. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिकवरती पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास बघा 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी रुपये आणि 16 लाख या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला. थेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडून देण्यात आले आहे. आणि बघा अशा प्रकारे जवळपास 45 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याची रक्कम जमा होण्याचे आदेश त्यांनी देऊन टाकलेले आहे. बघा भरपूरसे शेतकरी भरपूरशा दिवसांपासून पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते. त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी इथं मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे बघा. प्रति हेक्टरी 27 ते 30,000 रुपयापर्यंत रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा आदेश त्यांनी देऊन टाकलेला आहे. बघा आता राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाचीच इथं बातमी असणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी आता चिंता करण्याची गरज नाही. संपूर्ण रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे. बघा आता त्यांनी थेट यादी तयार केली. आता बघा सरकारने डीबीटीच्या माध्यमातून पैसे टाकण्याचा निर्णय घेतला आणि आदेश बँकांना दिला. परंतु बघा सर्व शेतकऱ्यांसाठी आता त्यांनी आदेश देऊन टाकलेला आहे बँकांना. परंतु त्यांनी यादी देखील आता दिलेली आहे. त्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यातील किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला, दुसऱ्या टप्प्यातील किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आणि तिसऱ्या टप्प्यातील किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. बघा नवा निर्णय सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आता घेण्यात आलेला आहे. बघा भरपूरशा दिवसांपासून झालं नुकसान, परंतु त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई देखील आली नव्हती. पीक विम्याचे पैसे देखील त्यांचे रखडलेले होते, थकीत होते. परंतु त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सरकारने मंजुरी दिली आहे. कोणत्याही जिल्ह्यांमध्ये आता बघा किती निधी वाटप होणार आहे हे देखील त्यांनी सांगून टाकलेलं आहे. बघा इथं 14 जिल्हे पहिल्या टप्प्यातील आता सरकारने सिलेक्ट केले आणि 75 तालुक्यांमध्ये मोठी सरकारने आता यादी तयार केलेली आहे. या सर्व जिल्ह्यामध्ये या सर्व तालुक्यांमध्ये 100% पीक विम्याची रक्कम आता बघा कोणाला हेक्टरी 30,000, कोणाला हेक्टरी 45,000 तर कोणाला हेक्टरी 50,000 रुपये मिळणार हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु तुम्हाला किती रुपये मिळणार आहे हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यकपूर्ण आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बघा जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुमच्यासाठी आजचा निर्णय असणार आहे. कारण की बघा राज्य सरकारने घेतलेला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आणि मोठी बातमी तुमच्यासाठी स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्याचा आदेश बँकांना सरकारने देऊन टाकलेला आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. येणारी बघा पीक विम्याची रक्कम एकाही शेतकऱ्यांची इथं थांबू नये, प्रत्येकाला इथं मिळलीच पाहिजे अशी त्यांनी आदेश देऊन टाकलेला आहे बँकांना. बघा तुमचं कुठल्या बँकेमध्ये खातं असणार आहे ते देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की बघा काही ठराविक बँकेमध्येच हे सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार हे देखील माहिती सरकारने सांगितलेलं आहे. मग त्या बँकांची यादी देखील तुम्हाला सांगतो, जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर बघा इथं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट माहिती सांगितली. परंतु जिल्ह्यांची यादी काय असणार आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. बघा सरकारला सर्व शेतकऱ्यांचं एकाच वेळी पीक विम्याची रक्कम इथं देणं जसं की शक्य नसतं, तर त्यासाठी त्यांनी 3 टप्पे केले आहे. मग त्या 3 टप्प्यांमध्ये किती जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे हे देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा गेलेल्या भरपूरशा काळांमध्ये नुकसान भरपाई आणि अनुदानाची रक्कम वाट करण्याचा जसं की निर्णय त्यांनी घेतलेला होता, हे वाटप थांबलेलं होतं. काही कारणास्तव भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाचा निर्णय सरकारने थांबवलेला होता. परंतु तेच पैसे वाटपाचा निर्णय सरकारने आता बघा बँकांना यादी देऊन टाकलेली आहे आणि स्वतः आदेश देखील बँकांना देऊन टाकलेला आहे. बघा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा हा पीक विमा बघा त्यांनी सांगितलेलं आहे की 10,000 कोटी किंवा त्यापेक्षाही जास्त कोटी रुपये आपण बँकांना देऊन टाकलेला आहे. म्हणजेच प्रति शेतकऱ्यांना इथं हेक्टरी मागे बघा 27 ते 30,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना 40,000 रुपये, तर कोणाला 45,000, कोणाला 55,000 तर कोणाला 50,000 रुपये प्रति हेक्टरी अशा प्रकारे त्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहे. त्यांच्या शेतजमिनीनुसार बघा तुमच्याकडे शेतजमीन किती असणार आहे, तुमचं नुकसान किती झालं, तर त्या नुकसान भरपाईच्या आकड्यानुसार तुमच्या खात्यामध्ये सरकार पैसे क्रेडिट करणार ही माहिती स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे. बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे
बघा तर चला बघून घेऊया की पहिल्या टप्प्यातील किती जिल्ह्यांचा सरकारने समावेश केलेला आहे. पहिला जिल्हा असणार आहे नागपूर, त्यानंतर बघा चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, रायगड, त्यानंतर बघा बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, नांदेड, परभणी, त्यानंतर बघा जसं की यवतमाळ, या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारने पहिल्या टप्प्यातील पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे. या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि जे काही सर्व जिल्ह्यातील तालुके असणार आहेत त्या सर्व तालुक्यांमध्ये वाटप करण्याचा निर्णय सरकारने आधीच बँकांना देऊन टाकलेला आहे. आता बघा कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सर्वात अगोदर तुम्हाला जमा होणार आहे. तर बघा सरकारने कुठली बँके सांगितली आहे बघा, तर तुमच्या बँकेला फक्त IFSC कोड असणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की बघा आता सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट करत असते. तर जर का तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर करून घ्या. कारण की बघा जर का तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक नसेल तर कदाचित तुम्हाला देखील पैसे मिळणार नाही, हे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. त्या व्यतिरिक्त बघा ज्या शेतकऱ्यांनी 2026 मध्ये म्हणजे बघा ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये फार्मर ID काढली असेल त्यांना 26 मध्ये पैसे मिळणार. आणि तुम्ही आतापर्यंत फार्मर ID काढली नसेल, काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या लाभापासून वंचित राहावं लागणार नाही आणि 100% तुमच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार असं देखील सरकारने सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्तही बघा भरपूरसे शेतकरी अजूनपर्यंत पीक विम्याची वाट बघत होते, तर कोणत्या कारणास्तव अजूनपर्यंत पीक विमा आला नाही, कोणत्या इथं दिवशी आपल्याला पीक विमा मिळणार, तारीख काय असणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, बघा 7 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत 100% तुम्हाला पीक विमा मिळणार असं सरकारने निर्णय घेतलेला आहे. बघा कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ देखील सरकार करणार आहे, पडताळणी सुरू आहे. त्या व्यतिरिक्त पीक विमा देखील 10 तारखेपर्यंत तुम्हाला क्रेडिट होणार, हे देखील माहिती सरकारने सांगितलेलं आहे. जर का तुम्ही पीक विम्याची आतुरतेने वाट बघत असाल आणि अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल, तर कदाचित सांगितलेले कामं हे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे. म्हणजेच बघा फार्मर ID काढून घ्यायचे आहे, त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, तुमच्या बँकेला मोबाईल नंबर लिंक करून ठेवा आणि बँकेमध्ये 1000 रुपये तुम्हाला जसं की क्रेडिट म्हणून इथं ठेवायचे आहे असं देखील सरकारने सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त 2026 मध्ये तुम्हाला कुठल्याच योजनेचा फायदा मिळणार आहे, जर का हे सांगितलेले कामं जर का तुम्ही केले नसेल तर तुम्हाला कदाचित फायदा मिळणार नाही, हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. त्या व्यतिरिक्त बघा महत्त्वपूर्ण माहिती आणखी देखील सरकारने सांगितलेलं आहे की तुमच्या आधार कार्डला तुमचं पॅन कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार. जर का तुमच्या आधार कार्डला तुमचं पॅन कार्ड लिंक नसेल तर करून घ्या, 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. अशीच शेती संदर्भातील हर एक योजनेची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.